बातमी अमेरिकेतून। इतिहासातील सर्वात मोठं प्रत्यार्पण अमेरिका आणि जग पाहिलं असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे रोजच अमेरिकेतून अवैध स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी पाठवलं जातंय। तसंच या प्रत्यार्पणासाठी ट्रम्प प्रशासन अमेरिकेच्या शेजारील छोट्या राष्ट्रांचीही मदत घेतंय। त्यात पनामासह आता कोस्टारिकानंही पुढाकार घेतलाय। पाहूया अमेरिकेतील ही प्रत्यार्पण प्रक्रिया कशी पार पडते ते। अमेरिकेत विना कागदपत्र राहणाऱ्या अनेक अवैध स्थलांतरितांना सध्या अमेरिकेबाहेर पाठवलं जातंय। ही प्रक्रिया राबवण्यासाठी सध्या अमेरिकन प्रशासन इतर लॅटिन अमेरिकन राष्ट्रांचीही मदत घेतंय। पनामासह कोस्टारिकाची जमीन या अवैध स्थलांतरितांच्या तात्पुरत्या निवासासाठी वापरली जाते। त्यांना त्यांच्या मायदेशी धाडण्याआधी कोस्टारिकामध्ये तात्पुरता आश्रय दिला जातोय। गुरुवारी कोस्टारिकामध्ये अशा काही स्थलांतरितांना घेऊन अमेरिकन विमान दाखल झालं। यात 135 स्थलांतरितांचा समावेश आहे। कोस्टारिकाला सॅन डियागोहून आलेल्या विमानातून बहुतांश कुटुंब आहेत। त्यात 2 गर्भवती महिला आणि एका वृद्ध महिलेचाही समावेश आहे। या उड्डाणाबरोबर 135 जणांना कोस्टारिकामध्ये उतरवण्यात आलंय। यात 65 मुलं आणि 70 नागरिक आहे। ही बहुतांश कुटुंबच आहेत। कोस्टारिकापूर्वी पनामानंही अनेक स्थलांतरितांना तात्पुरता आश्रय दिलाय। यात प्रामुख्यानं आशियाई वंशाचे स्थलांतरित आहेत। त्यांना इतरत्र आश्रय आणि निवारा मिळेपर्यंत पनामामध्ये राहू दिलं जाणार आहे। दरम्यान कोस्टारिकामध्ये आलेल्या स्थलांतरितांची पनामा सीमेजवळच्या काही गावांमध्ये तात्पुरती सोय करण्यात आली आहे। तिथं त्यांना 6 आठवड्यांसाठी ठेवलं जाणार आहे। त्यानंतर त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल। 177 या स्थलांतरितांना बसमधून तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये पाठवलं गेलंय। तिथे भाषांतरकार आहे, आरोग्य सेवक आहे आणि गरज पडल्यास काही मानसोपचार तज्ञही आहे। हे सारं स्थलांतरितांच्या देखभालीसाठी आहे। या सगळ्या प्रक्रियेचा खर्च अमेरिकन प्रशासनाकडून केला जाणार आहे। ही तात्पुरत्या निवाऱ्याची सोय हा अमेरिकन प्रशासन आणि लॅटिन अमेरिकन राष्ट्रांमध्ये झालेल्या एका कराराचा भाग आहे। काही दिवसांपूर्वीच ही स्थलांतरण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांनी लॅटिन अमेरिकन देशांचा दौरा करून वाटाघाटी केल्या होत्या। खरं म्हणजे या स्थलांतरितांना आपल्या भूमीचा वापर करू देण्यास ही राष्ट्र सहज तयार झाली नाहीत। मात्र ट्रम्प यांनी टॅरिफ कार्ड बाहेर काढलं आणि या छोट्या लॅटिन अमेरिकन राष्ट्रांना अमेरिकन शर्तींना मान्यता द्यावी लागली। त्यात पनामासह कोस्टारिकाचाही समावेश आहे। मात्र या प्रत्यार्पणादरम्यान अमेरिकेतून लॅटिन अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांची सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आम्ही स्थलांतरितांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यास कटिबद्ध आहोत। त्यांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक सुरक्षा महत्त्वाची आहे। दरम्यान आंतरराष्ट्रीय करारांनुसार या स्थलांतरितांच्या आश्रितांच्या संरक्षणासह त्यांची तपासणीही केली जाणार आहे। त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या मायदेशी किंवा इतरत्र पाठवण्यात येईल। ट्रम्प प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार अनेक स्थलांतरितांनी स्वतःहून या प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे। जर या स्थलांतरितांपैकी कोणाला आश्रय हवा असेल तर कोस्टारिका तो निवारा पुरवेल किंवा संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर विभागाशी संवाद साधून त्यांना इतर देशांत पाठवलं जाईल। दरम्यान कोस्टारिकामध्ये तरी त्यांची सोय ही सीमा सुरक्षा केंद्रांमध्ये करण्यात आली आहे। तिथंही संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी, रेड क्रॉसचे कर्मचारी आणि इतर सरकारी विभागांचे कर्मचारी तैनात आहेत। दरम्यान अमेरिकेशेजारील राष्ट्रांमधूनही आलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी पाठवलं जात आहे। दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामधील अशा सुमारे 200 स्थलांतरितांना व्हेनेझुएलामध्ये परत पाठवण्यात आलंय। या सगळ्यांना ग्वांटानामो बेवरून पकडून व्हेनेझुएलामध्ये पाठवण्यात आलंय। अमेरिका आणि व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांनी या प्रत्यार्पणाची पुष्टी केली आहे। त्यांना व्हेनेझुएलामध्ये आणण्यापूर्वी होंडुरासमध्ये थांबवण्यात आलं होतं। त्यानंतर अमेरिकन कस्टम्स आणि स्थलांतरित कायद्याची पूर्तता केल्यानंतर त्यातील 177 जणांना व्हेनेझुएलामध्ये पाठवण्यात आलंय। ला गुएरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर या स्थलांतरितांना घेऊन आलेलं विमान उतरवण्यात आलं। गुरुवारी रात्री उशिरा हे प्रत्यार्पण झालं। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मदुरो यांनी या स्थलांतरितांना सन्मानानं देशात पाठवण्याची विनंती केली होती। त्याप्रमाणे 177 व्हेनेझुएलाच्या नागरिकांना परत पाठवण्यात आलंय। अमेरिकेत ट्रम्प सत्तेत येताच स्थलांतर मोहिमेनं वेग घेतलाय। अमेरिकाभर शोध मोहीम राबवून अवैधपणे राहणाऱ्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना त्यांच्या देशांमध्ये परत पाठवलं जातंय। व्हेनेझुएलाच्या 22,000 नागरिकांसह 1.5 लाख स्थलांतरितांच्या प्रत्यार्पणाचे आदेश जारी झाले। सुरुवातीला व्हेनेझुएलानं आपल्याच नागरिकांना स्वीकारण्यास नकार दिला होता। अखेर प्रशासन अमेरिकन रेट्यापुढे नमलं आणि आता स्थलांतरितांना स्वीकारण्यास सुरुवात केली आहे।
आतापर्यंत 2 वेळा एकूण 190 नागरिकांना परत पाठवण्यात आलंय, तर गुरुवारी आणखी 177 जणांना व्हेनेझुएलामध्ये धाडण्यात आलं आणि आता ही प्रत्यार्पण प्रक्रिया पुढे सुरूच राहणार आहे. सध्या अमेरिकन नौदलाच्या ग्वांटानामो बेवर सर्वाधिक स्थलांतरितांना आणलं जात असून तिथून त्यांना त्यांच्या देशात पाठवलं जात आहे. ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात सांगितल्याप्रमाणे इथली स्थलांतरितांच्या केंद्रांची क्षमता वाढवली जाणार आहे. सध्या इथं केवळ 2,500 लोकांनाच ठेवता येतं. आता पाठवण्यात येत असलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांमध्ये ट्रेन दे अरागुआ टोळीचे सदस्य आहेत, असा दावा अमेरिकन प्रशासनानं केलाय. ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच या स्थलांतरितांमुळेच अमेरिकेत गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप केला होता. त्यातच लॅटिन अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतून काही टोळ्या ड्रग्ज तस्करी करत असल्याचाही त्यांनी आरोप केला होता. हे रोखण्यासाठीच अमेरिकेला गुन्हेगार मुक्त आणि ड्रग्ज मुक्त करण्यासाठी हे स्थलांतर गरजेचं असल्याचा दावा ट्रम्प सातत्यानं करत आलेत आणि त्यांच्या निर्णयाची सध्या अंमलबजावणीही केली जातीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.